अमरावती हा जिल्हा मध्य प्रदेशाला लागूनच आहे. महाराष्ट्रातला सातपुडा पर्वत आणि मध्य प्रदेशातला विंध्य पर्वत यांच्या उतारावर पसरलेल्या या घनदाट प्रदेशाला मेळघाट असं म्हणतात. या मैलोन मैल पसरलेल्या निसर्गरम्य परिसरात आदिवासी कोरकू यांची वस्ती आहे. भाषाशास्त्रानुसार कोरकू या शब्दाचा अर्थ भटकणारी माणसं. कोरकूंच्या 20-25 झोपड्यांच्या खेड्यांना धाना असं म्हणतात. कोरकूंची घरं दगडी ओट्यावर बांधलेली असतात. भिंती बांबूच्या तट्ट्यांच्या असतात आणि घरं बाहेरून मुरुम आणि माती यांनी सारवलेली असतात. कोरकूंच्या घराचं छप्पर उतरतं असतं. ते सागाच्या झाडाच्या पानांनी तसंच गवतानं शाकारलेलं असतं. घराला दरवाजा असतो तो सुद्धा बांबूच्या तट्ट्यांचा. घराचे 3 भाग असतात. बाहेरच्या आणि शेवटच्या भागाला कंबर असं म्हणतात. इथं धान्य ठेवण्यासाठी कोठ्या असतात. त्यांना चिडी म्हणतात. मध्य भागात स्वयंपाकघर असतं. त्याला आड असं म्हणतात. इथेच मधल्या खांबावर घरचा देव असतो. कोरकू दरवर्षी जंगलामधून भवई म्हणजे बांबू आणून त्याची घरातल्या मधल्या खांबाबरोबर पूजा करतात. एकमेकांना लागून असलेल्या घरासमोर स्वच्छ अंगण असतं. दारापुढच्या अंगणात स्टँडवर ठेवलेला पाण्याचा माठ ही कोरकूंच्या घरांची खासियतच आहे. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ही तर कोरकूंच्या घरांची वैशिष्ट्य. कोरकू ही बोली भाषा असून ती लिखित स्वरूपात कुठेही उपलब्ध नाही. या भाषेमध्ये हिंदी शब्दांचा सर्रास वापर आढळतो. ग्रामपंचायत सरपंच रामकिरण खानू पटोरकर, गावा लोकसंख्या 1100, जो बुरा संख्या 250, जो कोरकू का भाषा कोरकू मांडी जो हिंदी बरिसा मांडी का वापर टाका, जो जाति पंचायत सगड़ा बबजी के गोलाकू बा चावड़ी बा जो दुनी कभी तिवारा का निर्णय डायवा गावा बारे नाडी अडचण ते कभी निर्णय ते डायवा. कोरकू उपासना करण्यासाठी देऊळ बांधत नाहीत किंवा त्यांच्यात देवाची मूर्तीही नसते. दगडांनाच देवाची नावं देऊन देवपण प्राप्त करून दिले जातं. कोरकू खेड्यांमध्ये ग्रामप्रमुखाच्या घरासमोर त्यांची ग्रामदेवता म्हणजे मुठोबा असतो. यालाच मुठावा असंही म्हणतात. शिवार धान्यानं भरून गेल्यामुळे गणपती ते दिवाळी या दरम्यान कोरकू अतिशय खुश असतात. गावाबाहेर टेकडीवर टेखलेज या झाडाखालच्या जमिनीत यांचा खेडा हा देव असतो. दसऱ्याच्या आधीच्या दिवशी खेडा पूजा केली जाते. दिवाळीच्या स्वागतासाठी कोरकूंच्या घरावर गोंड जमातीच्या स्त्रिया चित्र काढतात. या चित्रांमध्ये तिरसूल, चंद्र, सूर्य यांची प्रतीकं रंगवली जातात. कोरकूंच्या कष्टप्रद जीवनात नृत्य आनंदाचे क्षण घेऊन येतं. होळीच्या आधीचा बाजार ही कोरकूंच्या आयुष्यातली आनंदाची पर्वणी. बाजाराचा दिवस मोठ्या उत्साहाने उजाडतो. कोरकूंज या कमी उंचीच्या लहान चाकं असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा बैलगाडीत बसून ते सहकुटुंब खरेदीला निघतात. होळी म्हणजेच फागुन हा सण कोरकू अतिशय आनंदात साजरा करतात. या सणासाठी प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार आठवडे बाजारातून नवीन कपडे खरेदी करतात.
होळी हा सर्वात मोठा सण. हा कोरकूंच्या दृष्टीनं सामाजिक समतेचा दिवस असतो. होळीचा सण हा 5 दिवस जल्लोषात साजरा केला जातो. या निमित्तानं परगावी नोकरीसाठी असलेली सर्व मंडळी परत गावात येऊन होळीचा आनंद द्विगुणित करतात. होळीच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास पोलीस पाटील होळी पेटवतो. या दिवशी लहान थोर मंडळी अतिशय प्रेमानं एकमेकांची गळा भेट घेतात आणि एकमेकांच्या पाया पडून वंदन करतात. यातूनच गावातला एकोपा आणि बंधुभाव वाढत जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्त्रिया आणि पुरुष आजूबाजूच्या पंचक्रोशीत सतत 5 दिवस आनंदानं नाचत गाणी गात फगवा म्हणजे काही पैसे आणि अन्नधान्य मागतात. त्यांना पाण्यानं भिजवून टाकत गावोगावचे लोकही या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. होळी नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आणि गावात सुख शांती नांदावी यासाठी बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी रावणाच्या पुत्राची, मेघनाथाची तसंच कुंभकर्णाचीही पूजा केली जाते. कोरकू पुरुषांची वेशभूषा म्हणजे डोक्यावर मुंडासं, अंगात सदरा किंवा बंडी, कमरेला धोतर अशी असते. स्त्रिया पाचवारी, साड्या आणि चोळी वापरतात. कोरकू स्त्रियांना दागिन्यांची अतिशय आवड. आपल्या ऐपतीप्रमाणे त्या दागिने वापरतात. त्यांचे दागिने बहुधा चांदीचे असतात. गळ्यामध्ये कागली, हच्ची, दंडामध्ये टेढ्या, नाकामध्ये फुली तर कानात करणफुली, हातात पाटली, मनगटात सन्नी तर कमरेला कंबरपट्टा आणि पायात तोडे घातलेली दागिन्यांनी नटलेली कोरकू स्त्री अतिशय शोभून दिसते. हौसेनं ती बरेचदा गोंदवूनही घेते. कोरकूंमध्ये एकत्रित आणि विभक्त अशा दोन्ही कुटुंब पद्धती अस्तित्वात आहेत. कोरकूंमध्ये सगोत्र विवाह केले जात नाहीत. घरकामामध्ये कोरकू स्त्रीला राब राबावं लागतं. पुरुष मात्र जंगलात जास्त काम नसल्यामुळे घराच्या दरवाजावर चिली मोडत दिवस घालवतात. काही पुरुष मात्र दिवसभर गुरढोर सांभाळतात. कोरकू शेतकरी रखरखत्या माळावर दिवसभर नांगरणी करतो. खडबडीत जमीन, पाण्याचा सतत दुष्काळ असं असूनही कोरकू शेतकरी मोठ्या कष्टानं शेती फुलवतात. अलीकडे शेती
हा त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. ते मुख्यतः गहू, ज्वारी, बाजरी, भात, हरभरा आणि भाज्या पिकवतात. कोरकू तसे मांसाहारी. जंगलातले पक्षी, मासे आणि कोंबड्या हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. ज्यांच्याकडे शेती नाही असा कोरकू जंगलावरच अवलंबून असतो. जंगलात मोहाची फुलं गोळा करायची आणि ती सुकवून बाजारात विकून पैसे मिळवायचे. कोरकू जंगलातली लाकडं गोळा करतात आणि त्यांच्या मोळ्या करतात. आठवड्याच्या बाजारात त्या विकायला आणतात. या कामामध्ये स्त्रियांची सुद्धा त्यांना मदत होते. कोरकूंची स्वतःची अशी न्याय पद्धत आहे. त्यासाठी पंचायत असते. त्यामध्ये एक मुखिया असतो. ही पंचायत जमातीचे न्याय निवाडे करते. बहिष्कार घालणं किंवा जमातीत घेणं हेही काम पंचायतच करते. लग्न कार्याची बोलणी तसंच सगळे सण उत्सव यांची आखणी ही कामं सुद्धा पंचायतच करते. पंचायतीमध्ये गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवले जातात. ऊपर दावी नहीं ऊपर तो परेशान गोगला भी परेशान हाँ जरूर कबूल हुआ जा अच्छा कोरकू समाजात सर्वसाधारणपणे बिलावेकर, मावसकर, कालटेकर, जावरकर, सावलकर, जांबेकर, पटोरकर, पांडे, ठाकरे, मेवासी, काटेकर अशी आडनावं दिसून येतात. कोरकू आदिवासींवर अंधश्रद्धेचा पगडा आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्तीचा संबंध ते देवदेवतांशी जोडतात. मग या सर्वातून मार्ग काढणारी व्यक्ती म्हणजे भूमका. भूमका हा कोरकूंचा पुरोहित. सर्व विधी हा वंश परंपरेनं करत असतो. आजारी किंवा भूतबाधेनं पीडित व्यक्तीला तो मोर पंखानं झाडतो आणि त्याची पीडा दूर करतो. या विधीचा शेवट मात्र मोहाच्या फुलाच्या दारूनं म्हणजेच सिडूनं होतो. सण असो किंवा मंगल प्रसंग असो किंवा मृताचे विधी असो, प्रत्येक गोष्टीत मद्याचा म्हणजेच दारूचा विशेष मान आहे. कोरकूंमध्ये पड्याळ ही एक खास व्यक्ती आहे. जंतर मंतर आणि जडीबुटीच्या साह्यानं औषधोपचार करणारी. पड्याळांना वंश परंपरेनं वनौषधीचं ज्ञान मिळालेलं असतं. त्याच्या साह्यानं ते मरणोन्मुख माणसाला सुद्धा वाचवू शकतात असा कोरकूंचा विश्वास आहे.